आज एकदम सुपर सॉफ्ट असं मँगो आईस्क्रीम घरी बनवलं. इतकं अप्रतिम झालं, खूप छान लागलं आणि सॉफ्ट तर एकदम बाहेरच्या आईस्क्रीम पार्लरसारखंच आईस्क्रीम झालं. काय करायचं, इथे 2 कप मी दूध घेतलेलं आहे. म्हशीचं दूध आहे हे, फुल फॅट दूध आहे. घट्ट दूध वापरायचं म्हणजे कसं आईस्क्रीम छान होतं. नंतर हे दूध घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये एक 7 ते 8 चमचे म्हणजे छोटा कप जो आहे तो मी इथे मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर घातल्यानंतर इथे साखर घालून घ्यायची आहे. साखर आता तुम्ही आंबा कुठला वापरताय आणि तो किती गोड आहे त्याच्यावरती डिपेंड आहे साखरेचं प्रमाण. ते तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि 2 चमचे मी इथे कस्टर्ड पावडर घालून घेतलेली आहे, जी व्हॅनिला फ्लेवरची आहे. आता तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल ना, तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर पण घालून घेऊ शकता. आता हे सगळं व्यवस्थित छान हलवून घ्यायचं. ह्याच्यात गोळे जरी राहिले तरी काही हरकत नाही. नंतर ते निघून जातात गोळे. त्यामुळे गोळे जरी राहिले तरी काही फार फरक पडत नाही. आता हे छान मिक्स करून झालं ना, की मग गॅसवरती ठेवून घ्यायचं. आता गॅसवरती ठेवल्यानंतर साधारण 5 ते 7 मिनिटं ह्याचं पूर्ण कस्टर्ड तयार होईपर्यंत आहे ना, आपल्याला फिरवत राहायचं आहे. जशी-जशी उकळी येईल ना ह्याला, तसं-तसं ह्याचं काय होईल घट्टपणा येईल आणि ह्याच्यामध्ये जे गोळे तयार होतात ना, ते निघून जातील. हे बघा. आता ह्याच्यातले गोळे हळू-हळू जशी उकळी येते ना, ते निघून चाललेले आहेत. आपल्याला हे कस्टर्ड तयार करून घ्यायचे आणि घट्ट तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे सतत हलवत राहणार आहे, कारण की काय होतं खालती लागतं नाहीतर. त्यामुळे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. साधारण 5 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती हे असं हलवत राहायचं. हे बघा, एकदम घट्ट-घट्ट असं होत चाललेलं आहे. आपल्याला प्रॉपर कस्टर्ड तयार करून घ्यायचं आहे आणि घट्ट असं तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, थोडं अजून आपल्याला इथे घट्ट करून घ्यावं लागणार आहे. आणि गाठी राहिल्या तरी हरकत नाही, आपल्याला हे मिक्सरमधूनच काढायचं आहे. त्यामुळे गाठी राहिल्या तरी काही हरकत नाही. हे बघा, आता हे प्रॉपर तयार झालेलं आहे. आता इथे गॅस बंद करून घ्यायचा. आता मी मखाना घालणार आहे. मखानाने काय होणार आहे माहिती आहे का? ह्याला एक हेल्दीपणा येणार आहे आणि स्मूथनेस पण आईस्क्रीमला मखानामुळे खूप छान येतो. तर मखाना छान भाजून घ्यायचा आणि गार झाला ना, की त्याची पावडर तयार करून घ्यायची. एकदम स्मूथ अशी पावडर तयार करून घ्यायची. म्हणजे ती पावडर परत आपल्याला मिक्सरमध्ये घालायचीच आहे. पण मखाना जाड असतो ना, त्यामुळे त्याला आधी एकदा फिरवून घ्यायचं. हे बघा, ही अशी पावडर तयार करून घ्यायची. आता मी इथे 2 आंबे घेतलेले आहेत. हे हापूसचे आंबे आहेत. त्यामुळे हे खूप गोड आहेत. त्यामुळे मी साखर थोडी कमी घातली होती. थोडा आंबटपणा असेल आंब्याला किंवा तुम्ही दुसरा आंबा यूज करत असाल ना, तर साखर थोडीशी जास्त घाला. आता ह्याची सालं काढून मी फोडी करून घेणार आहे. हा खूप जास्त गोड आंबा असतो. कोकणातला हापूस आंबा आहे हा. तर हा गोड असतो खूप जास्त. तर मी आता इथे हे बघा तुम्ही बघू शकता केशरी पण आहे आणि हा बिलकुलही आंबट नाही आहे. आणि मी आता असे फोडी करून घेते आहे. या फोडी आपल्याला करायच्या आपल्याला मँगो आईस्क्रीम बनवतोय ना आपण, तर अशा ह्याच्या फोडी करून घ्यायच्या. आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना, आपण जे कस्टर्ड तयार करून ठेवलं होतं ना, ते थंड झालेलं आहे बघा. तर ते थंड झाल्यानंतर हा असा गोळा तयार होतो. तर मग हा गोळा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा मिक्सरमध्ये. मिक्सरमध्ये हे कस्टर्ड घालून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण ज्या आंब्याच्या फोडी कापलेल्या आहेत ना, त्या घालून घ्यायच्या. आता हे जे सगळे आपण तयार केलेलं जे आहे ना, ते सगळं ह्याच्यामध्ये एकत्र घालून मिक्सरमधून काढून घ्यायचे आपल्याला. तर आता ह्या आंब्याच्या फोडी पण मी ह्याच्यातच घालून घेते आणि आपण जो मखाना बारीक करून त्याची पावडर तयार केलेली आहे ना, ती सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. आता काय होतं ह्याच्यामध्ये थोडासा पातळपणा येण्यासाठी, थोडंसं लूज होण्यासाठी इथे मी साधारण 4 ते 5 चमचे दूध घालून घेतलेलं आहे. थंड दूध घातलेलं आहे आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रीडियंट म्हणजे ही मलाई. दुधावरची मलाई काढून ठेवायची आदल्या दिवशी आणि साधारण मी इथे 1 कप भरून मलाई घातलेली आहे. याच्यामुळे आईस्क्रीम एकदम सुपर सॉफ्ट होतं. त्यामुळे मलाई नक्की घाला. आता हे बघा मिक्सरमधून काढल्यानंतर ह्याचा कलरही तुम्ही बघू शकता. याला कुठल्याही कलरची गरज नसते म्हणजे आर्टिफिशियल कलरची गरज नसते. ऑटोमॅटिकच आंब्याच्यामुळे याला इतका सुरेख कलर येतो ना, की दुसऱ्या कलरची काही याला गरज पडत नाही. आणि तुम्ही याचं टेक्स्चर पण बघू शकता. एकदम छान असं स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. खूप छान आईस्क्रीम तयार होतं. आता हे जे आहे ना, हे आता माझ्याकडे आईस्क्रीमचा एक डबा होता आधीचा. त्या डब्यामध्येच मी हे काढून घेते मिश्रण सगळं. मिश्रण सगळं व्यवस्थित याच्यामध्ये काढून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही वापरायचं नाही आणि तुम्ही थिकनेस बघू शकता. अशाच थिकनेसमध्ये हे तयार झालं पाहिजे हे मिश्रण. सगळं व्यवस्थित आपल्या ह्या कंटेनरमध्ये काढून घ्यायचं. काढून झाल्यानंतर हा डबा जो आहे ना, हा एकदा टॅप करून घ्यायचा. म्हणजे कसं सगळीकडे व्यवस्थित असं ते अ, विभागलं जातं. म्हणजे सिमिलरली सगळीकडे स्प्रेड होतं. त्यामुळे असा टॅप करून घ्यायचा. आता टॅप करून काय झाल्यानंतर काय करायचं, तुमच्याकडे जर का असं बटर पेपर असेल ना, तर तो बटर पेपर घ्यायचा
आणि तो असा सगळ्या बाजूनी आतमध्ये घुसवून असा पॅक करून घ्यायचा ते आईस्क्रीम. म्हणजे काय होतं, ह्याच्यामध्ये हवा जात नाही आणि बर्फ होत नाही आईस्क्रीमचा. त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. आता माझा हा पेपर जरा जास्त मोठा होता म्हणून मी साईडनी हा कट करून घेतला आणि पेपर लावून मग व्यवस्थित आतपर्यंत काही पेपर लावून मग नंतर झाकण लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं, डबा पूर्णपणे असा हवाबंद होतो आणि त्याच्यामध्ये हवा न गेल्यामुळे आईस्क्रीमचे असे क्यूब्स तयार होत नाहीत. एकदम सॉफ्ट असं आईस्क्रीम तयार होतं. तर आता हा जो डबा आहे तो साधारण ओव्हरनाईट ठेवला तर फारच चांगलं. पण ओव्हरनाईट नाही ठेवलं तर निदान 5 ते 6 तास तरी तुम्हाला फ्रीझरमध्ये हे ठेवून द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता 5 ते 6 तासानंतर आईस्क्रीम एकदम सेट झालेलं असतं. एकदम मस्त असं क्रीमी आईस्क्रीम तयार होतो. खूप छान तयार होतं. हे बघा. आता मी तुम्हाला पेपर काढून दाखवते. आईस्क्रीम अप्रतिम असं तयार झालेलं आहे. ह्याला कुठलाही कलरही तुम्ही बघू शकता. एकदम परफेक्ट कलर आलेला आहे. आता ह्याचे स्कूपमधून आपण आईस्क्रीम काढून घेऊयात. तुम्हाला आठवण करून देते, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल, तर मला कमेंट नक्की करा. माझ्या रेसिपीज कशा वाटतात तुम्हाला. तुम्हाला कुठली रेसिपी बनवून हवी असेल, तर तुम्ही तसंही मला कमेंट करा. मी त्या रेसिपीचा व्हिडिओ शेअर करेन आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे मलाही छान वाटतं नवीन-नवीन रेसिपीज बनवायला. हे बघा. किती छान आणि सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम तयार झालेलं आहे. खूप छान तयार होतं. एकदा तुम्हीही घरी नक्की तयार करून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही कुठून माझी रेसिपी बघताय हेही सांगा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.